आदरणीय सन्मान्य श्री गणेश घरत या ठिकाणी उपस्थित देखील करूया स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागतम आणि त्यांच्या सोबतीनं आदरणीय सन्मान्य रवींद्र सर देखील उपस्थित देखील करूया आगतम स्वागतम सुस्वागतम फायर चषक 2026 मध्ये D4 मध्ये आता आपण आहोत चौथा दिवस या स्पर्धेचा रात्रंकाळी स्पर्धा पाहायला मिळते 9 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम आंबडगोडच्या क्रीडांगणावरती आपण पाहू शकतात आदरणीय सन्मान्य महेशजी घरत ये देखील उपस्थित देखील करूया फायर चषक मध्ये सहर्ष हार्दिक स्वागतम जावा बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेनं पहिल्या बॉलवरती चौकार आणि चौकाराच्या मधनं फलकावर धावा 8 रन ऑन दी बोर्ड षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज धीरज यावेळेला फटका मात्र छान केला बॉल मात्र कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे त्यांना थोडंसं मात्र चकवा दिला होता बॉल मध्ये काटा बदलला होता परंतु या बॉलवरती 2 धावा पुन्हा एकदा हर्षित केल्यात 2च्या मधनं 10 रन ऑन दी बोर्ड फर्स्ट बॅटिंग बोईसर संघ पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा बॉल या बॉल मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या मध्ये निर्धाव चेंडू होतो डॉट बॉल धीरज आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता 3 बॉल मध्ये 6 धावा खर्च केला पहिल्या बॉल वरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती द्वितीय रन त्यानंतर डॉट बॉल अशा पद्धतीने मात्र या षटकाची बॉलिंग विपरीत पाहायला मिळते P2 चा षटक प्रगती पथावरती षटकातील पुढचा बॉल हुसेन करिता याही वेळेला पाठला स्पर्श झाला त्यानंतर मात्र बॉल मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला फायनल क्षेत्रामध्ये एक सिंगल रन सिंगलला धावफलक 11 चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे फायर पास्टर ह्या संघाची दुसऱ्या दिवसामध्ये फायर पास्टर ब संघ मात्र टॉप 8 मध्ये दाखल झालाय पाहूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ मात्र टॉप 8 मध्ये प्रवेश करे 3 संघ सापडलेत पहिल्या दिवसामध्ये कोलीबाई दांडी दुसऱ्या दिवसामध्ये फायर पास्टर ब तिसऱ्या दिवसामध्ये दातिवरे आज चौथा दिवस या वेळेला चांगला बॉल आहे एसटी रक्षक थोडीशी मयूर मात्र बीट झालेत निर्धाव चेंडू डॉट बॉल या ठिकाणी 2 चेंडू मध्ये निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतात चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केले गोलंदाज पाहतोय धीरज ह्याच्या माध्यमातून लास्ट टू गो अंतिम बॉल दुसरा षटकातील P2 चा षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती सुरू असताना अंतिम बॉल या ठिकाणी मात्र फटका छान केलाय बॉल मात्र बिटवीन द गॅप मध्ये फरार चेंडू सीमा रेषा पलीकडे हुसेन ह्याच्या बॅटमधनं नेत्रदीपक चौकार 4 कॅमेरामॅन आपल्याला विनंती करतो आपण मात्र VIP डाईज वरती मात्र कॅमेरा घ्यायचा आहे या ठिकाणी मात्र स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे आदरणीय सन्मान्य गणेशजी घरात सरांचा या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी सर पाहायला मिळतात कॅमेऱ्यामध्ये सर्व काही गोष्टी या ठिकाणी कॅप्चर केल्या जातात तदनंतर माझं स्वागत सन्मान करणार आहोत आदरणीय सन्मान्य रवींद्रजी राऊत सरांना देखील विनंती करतो आपण या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय पुष्पगुच्छ देऊन मात्र सरांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत असताना पाहायला मिळतं तदनंतर आदरणीय सन्माननीय महेशजी घरत यांना देखील विनंती करतो आपण या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मान या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतं अतिथी देवो भव भारताची संस्कृती फायर चषकामागे या ठिकाणी मात्र पाहायला मिळते थँक्यू सो मच प्रत्येक मान्यवराचा मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आपण वेळात वेळ काढून ही स्पर्धा या ठिकाणी पाहण्याकरता आल्याबद्दल धन्यवाद जेव्हा बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने या ठिकाणी षटक संपले तब्बल 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा पाहायला मिळतात 15 विदाउट लॉस जिंदाबाद सुरुवात बॅटिंग करत असताना बोईसर 11 ह्या संघाची पाहायला मिळते शौर्य 11 बोईसर हा संघ मैदानाच्या आत बागफुटला आले बागफुट पंच पाहायला मिळतो सरळ बॉल मात्र बिटवीन द गॅप मध्ये ट्रॅव्हल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते बॉल अडवण्याचा प्रयत्न करता करता बॉल सरळ सीमारेषा पलीकडे हुसेनच्या पाठमधनं आणखीन एक चौकार 4 धन्यवाद डीजे
काय फटका पाहायला मिळाला हुसेनच्या पाठमधनं, अगदी बॅकफुटला आले, तज्ञ बॅकफुट पंच, स्वतःला जागा बनवली, रूम बनवलं आणि चौका ठोकलाय. यावेळेला वेगवान बॉल होता, मागच्या दिशेने ट्रॅप दिलाय. या ठिकाणी कैलाजी पागदरे सरांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला गेला. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या मधनं 20. थोडासा दबाव, प्रेशर आता या षटकामागे क्रिएट केला गेला. फलंदाज हुसेन निरंजन घरात त्याच्या अगेन्स्ट मध्ये एक अष्टपैलू खेळ कमबॅक करू शकतो. आणि या वेळेला स्लॉक स्वीप, व्हॉट अ शॉट. परंतु त्याहीपेक्षा चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय क्षेत्ररक्षक गुरुताव राव याच्या माध्यमातून. फलंदाज हुसेन ह्याच्या खेळ लागलाय. पूर्णविराम, फुल स्टॉप, फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मोहम्मद दाखवत असताना पाहायला मिळतोय. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये पाहूया कशा पद्धतीनं वन डाऊनची भूमिका त्यांच्या माध्यमातून अदा केली जाईल. हुसेन मात्र हे पास झाले गेले, त्याच्या बॅटमधनं 2 दर्जेदार चौकार पाहिल्या. त्यांची जागा कशा पद्धतीनं मोहम्मद हा मैदानाच्या आतमध्ये अदा करील. निरंजन गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतात. षटकातील तिसरा बॉल देखील वेगवान. पंचांकडे लावड अपील परंतु या ठिकाणी पंच इंटरेस्टेड नाही त्या बॉल करिता. पंचांचा इशारा लेग पायच्या माध्यमातून एक सिंगल रन. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी बॉल पडल्यानंतर पायावरती आदळलं, परंतु पंचांनी सांगितलं की बाहेरच्या दिशेने हा बॉलने वडण घेतली आहे. त्याच्या जोरावरती लेग पायचा संकेत आणि लेग पायच्या माध्यमातून एक धाव ही फलकावरती आहे. 21-21. याही वेळेला मात्र चांगला बॉल परंतु यष्टीरक्षक बीट होत असताना पाहायला मिळतात. मयुरेश यांच्या माध्यमातून क्लोज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये अगदी त्यांना हाताला दुखापत करून घेण्याचा हा बॉल पाहायला मिळतोय. हा वेग किती होता या बॉलवरती. 77 मध्ये रिंगल फोर करत असताना पाहायला मिळतात. 40+ मधील अष्टपैलू खेळाडू कोहिनूर ऑफ पास्टर म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं, त्याचं प्रमुख उदाहरण ते क्रीडांगणाच्या आतमध्ये पुन्हा एकदा देताना या षटकामागे. याही वेळेला डॉट, काय बॉल पाहायला मिळाला. अगदी चेंडू मात्र पडला, लेग ब्रेक झाला. यष्टीरक्षक मयूर यांना बॉल मात्र सापडत. पहा ऍक्शन रिप्ले, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. अचानक मात्र उसळी घेतली आणि मात्र सरळ यष्टीरक्षक मयूर सातत्यानं बीट झाल्यात या षटकामागे पाहायला मिळतात. समजत नाही बॉल कुठेही वहन घेतोय. या बॉल मात्र वन हँड शॉट खेळायचा होता. पुन्हा एकदा बॉल मात्र बॉडीला डॅमेज केलाय आणि पंच या तेच संकेत आमच्यापर्यंत पोहोचवत असताना षटक या ठिकाणी संपले. तब्बल 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करते टीम आपण पाहतोय शौर्य 11 भोईसर हा संघ. धन्यवाद डीसे. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 9 रजनीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे का पाहतात. परंपरेनुसार चाललेली स्पर्धा आपण पाहतोय. 33 वर्ष पूर्ण झाले, तदनंतर आज मात्र 34वा पर्व ह्या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहू शकतात. दिनेश गरत, केतन राऊत, निरंजन गरत, किरण राऊत, केतन गरत, अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ना स्वतःसाठी ना पैशासाठी या स्पर्धेचं सातत्यानं आयोजन करतो पास्टर गावाच्या अभिमानासाठी. आणि या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक त्याला बनावं लागतं. बॉलवरती प्रेक्षक सरळ बॉलला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. कृपेचं स्वागत केलंय या षटकारानं. हा ॲक्शन रिप्ले ओव्हर द विकेट, त्याला शॉट टाकला
आणि त्याच्यावरती मात्र फलंदाजाने पूल केलं आणि सक्सेसफुली बॉल हा मात्र सीमारेषेच्या बाहेर लँड होत असताना पाहायला मिळतोय. 6 29 झालेत. पहिला बॉल कृपेश यानं शॉट टाकला, त्याच्यावरती फलंदाजानं आपला नावाचा दबदबा निर्माण केलाय. आता कानमंत्र देण्यासाठी मजबूर केला ॲज अ कॅप्टन ह्या संघाचे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता कमबॅक करावा लागेल कृपेशला. याच मैदानात सातत्यानं प्रॅक्टिस करतो, अनुभवी खेळाडू आहे. पाहूया कशा पद्धतीने मात्र 5 चेंडू त्याच्या माध्यमातून डिलिव्हर केला जाईल. स्ट्राईक एंड वरती मोहम्मद या संघाचा हार्ड हिटर बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेस चांगला बॉल आहे. शॉट थर्डमॅनला निरंजनकर बॉल स्टॉप करेल. तोपर्यंत एक सिंगल डायरेक्ट हिट नाही आहे. जर डायरेक्ट हिट लागला असतं ना अतुल सर, या ठिकाणी फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता वाढली असती. हा पहा ऍक्शन रिप्ले डेफिनेटली या बॉलवरती पाहायला आवडेल. ज्या पद्धतीने हा पटका हे पहा ऍक्शन रिप्ले या ठिकाणी मात्र स्क्रीनवरती टीव्ही स्क्रीनवरती अतुल यांच्या माध्यमातून दाखवलं जातं. हा पहा ओव्हर द विकेट आलं. अगदी बॉल मात्र आली कॅप्टन उडवला. त्यानंतर बॉल मात्र शॉट थर्डमॅनला निरंजनकर त्यांनी बॉलला अडवलं. त्यानंतर मात्र कृपेश यांच्या हाताला बॉल लागला. यावेळेला बॅटला बॉल स्पर्श मागच्या दिशेने ट्रॅव्हल, एक सिंगल रन पूर्ण होत असताना पाहायला मिळतं. सातत्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जोखीम पत्करत असताना एका बाजूने सुजित आणि त्याच्या सोबतीनं मोहम्मदला आपण पाहतोय. सिंगल रन नाहीये, तिकडे देखील सिंगलचा सातत्यानं प्रयत्न करतो. माहिती आहे धावा झालेला नाहीये, धावा बनवाव्या लागतील. फार फास्ट बस संघ असंघ एक स्ट्रॉंग संघ आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा त्यांच्या अपोजिट बनवाव्या लागतील. प्रोजेक्ट स्कोर आपला दर्शवतो 46 46. पाहूया 46 होतील की त्यापेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये. यॉर्कर टाकलाय सरळ एसटी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल डॉट कमबॅक केलाय कृपेशनं. जरी माझ्या विपक्षामध्ये पहिल्या बॉलरची षटकार आला ना तरी देखील मी न ढगमगता चांगली गोलंदाजी करू शकता. हा पहा ऍक्शन रिप्ले, अगदी बॉल मात्र पडल्यानंतर एसटी रक्षकांच्या हातामध्ये ट्रॅव्हल झालं डॉट बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला होता, आता मोठा फटका येऊ शकणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. अगदी सातत्याने मात्र अचूक चेंडू भेदक मारा पडल्यानंतर मात्र लेग ब्रेक या ठिकाणी होत पाहायला मिळतोय आणि सरळ यष्टी रक्षक मयूर यांच्या हातामध्ये डॉट बॉल. सलग 2 बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतील. कमबॅक केल्या षटकामागे गोलंदाजानं कृपेशनं 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. लास्ट टू गो. अंतिम बॉल समोर केला डाऊन ग्राउंड. फटका मात्र छान आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं बॉल ट्रॅव्हल, चेंडू सीमारेषा पलीकडे लॉंग ऑनला एक नेत्रदीपक सुजित ह्याच्या पाठपातनं चौकार 4. धन्यवाद. या चौकाराच्या मधनं षटक संपले तब्बल 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 36. एक विकेट गमवून फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शौर्य 11 बोईसर संघ आणि त्यांच्या विपक्ष संघ स्वतः आयोजक, स्वतः नियोजक, स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतात. फायर पास्टर असंघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. 4 षटक संपलेत. पहिला बॉल होती षटकाराला, अंतिम बॉल देखील गोल केला गेलाय चौकारानं. अशा पद्धतीने त्या षटकामागे धावा आल्या तर तब्बल 13. महागडे षटक या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून टाकण्यात आलं. कालच्या दिवसामध्ये देखील सेकंड मॅच मध्ये दातिवरे विपक्षात ज्या वेळेला सामना रंगला होता AR सुपरस्टार, त्याही वेळेला चौथ्या षटकामागे दुसरा सामन्यामध्ये धावांचा आलेखा मोठ्या प्रमाणात वाढला होता. याही षटकामागे तेच पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या षटकामागे. परंतु अंतिम षटक डेथ ओव्हर स्पेशली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंतिम षटक अर्थात हाणामारीचा षटक म्हणून गणला जातो आणि त्या षटकाला होता सुरुवात. निहाल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. मोहम्मद आहे 6 बॉलमध्ये 9 बनवल्यात. त्याच्या सोबतीनं सुजितनं 10 मध्ये 10 बनवल्यात. पहिलाच बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळतो. बॉल मात्र मागच्या दिशेनं फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करतो. तोपर्यंत एक सिंगल, चांगला थ्रो, चांगला कॅरी केला आणि पंचांचा बोट आकाशाकडे. मोहम्मद मैदानाच्या बाहेर. सेकंड विकेट गॉन.
4 षटकामागे 36 होत्या. या षटकाच्या पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्याच्यावरती फलंदाज मोहम्मद हे मात्र नॉन स्ट्राईक इन वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये पास झालेत. धावफल कव्हर 37 5 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा निहाल सज्ज होईल पंचांच्या उजव्या बाजूनं राईट राऊंड विकेट सुजित करिता. यावेळेस समोरची फटका केलाय. बॉल मात्र डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक लावण्याच्या माध्यमातून तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलच्या मधनं 38 या षटकामागे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं मागच्या 2 बॉलमध्ये. सुंदर गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय निहाल. हा गोलंदाज हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याचे काही नेहमी पाहिलं जातं, परंतु आज मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना ढीट ओव्हरमध्ये फलंदाजांना मजबूर केल्या मोठ्या फटका खेळण्यापासून. फुल टॉस टाकला, मिड विकेटला फटका केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बॉल स्टॉप करतो तोपर्यंत एक सिंगल सेकंडचा प्रयत्न चालवला. नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडू स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूला विकेट सेक्रिफाईस करण्यासाठी मजबूर केलं होतं, परंतु या ठिकाणी त्यांनी घाई केली आहे आणि घाई केल्यानंतर मात्र स्ट्राईक सोडली गेली आणि स्ट्राईक सोडल्यानंतर या ठिकाणी मात्र फलंदाज स्ट्राईक एंडवरचे बाद होत असताना पाहायला मिळते. सुजित गॉन. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निखिल दाखल झाले. पाहूया निखिल कशा पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल. बॉल क्रमांक 4 घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा निहाल सज्ज होत आहे राऊंड विकेटनं. समोर दिशा फटका खेळायचा तो फटका फसला मिस टायमिंग. चेंडूच्या खाली यष्टी रक्षक मयूर यांच्या माध्यमात चांगला झेल. मयूर यशच्या माध्यमातून कॅरी केला फलंदाज बाद. एक निखिल मैदानाच्या बाहेर तर दुसरा निखिल मैदानाच्या आतमध्ये एंटार झालेत. बॅटिंग क्रमांक 6 वरती कशा पद्धतीने मात्र फलंदाजी केली जाईल. खूप सुंदर गोलंदाजी अंतिम षटकामागे निहालच्या माध्यमातून ब्रेक थ्रो सातत्यानं लावलं. पहिल्या बॉलवरती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद, तिसऱ्या बॉलवरती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद आणि चौथ्या बॉलवरती कॅच आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. यावेळेला चांगला बॉल आहे. स्वतः चेंडूला अडवेल तोपर्यंत एक धाव आणि एकच्या मधनं धावफलकावरती धावा 40 अंकांवरती 40 रन. असं वाटलं काय षटकामागे धावा मोठ्या प्रमाणात येऊ शकतात, परंतु निहालनं फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं. या षटकामागे फक्त आणि फक्त 5 चेंडू मागे 4 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट त्यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या. आता स्ट्राईक एनवरती सुजल आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एनवरती निखिल. या पुढे होणार सामना एका बाजूने कुडन आणि त्यांच्या विपरीत संघ एअरबर्ड. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो या टॉससाठी. कुडन आणि एअरबर्ड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अंतिम बॉल नंतर टॉस केला जाईल. अंतिम बॉल वेगाने बॉल टाकला, वेगाने प्रत्युत्तर दिलाय. सरळ बॉलला फेकून दिला डाऊन दी ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. 6च्या मधनं 47 धावांचं टार्गेट 30 बॉल मध्ये सेट करण्यात आलाय. चला यापुढे सामना दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी एअरबर्ड आणि त्यांच्या विपक्ष संघ पाहायला मिळतोय कुडन.
धन्यवाद टीचे. या ठिकाणी हॅलो ठीक. चला या ठिकाणी आपण थोडा चॉईस देतोय. चला कुडन संघाचे कॅप्टन या ठिकाणी मात्र सरांच्या शुभ संत कॉइन स्विंग काटाचा कॉल आणि या ठिकाणी मात्र छापा आलाय. तर टॉस जिंकले सरांनी विनंती करता मात्र व्हीआयपी डायच वरती पुन्हा एकदा सामन्याचा आनंद घ्या. एव्हरबर्ड संघ पाचटा आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरच पोहोचवायचा आहे. जेव्हा मॅचच्या दिशेनं सेकंड इनिंगला होईल पुन्हा एकदा सुरुवात. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. चला बॅटिंग टीम आपले दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटर करायचे आहेत. 46 फलकावरती आणि 47 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलं. उत्तर एकाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया संगीत कक्षमध्ये देऊया आमच्या डीजे उत्कर्षण संधी. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र आदरणीय सन्मान्य अंकुशजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामपंचायत पाहायला मिळतात. आता करूया स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागतम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागतम. पाहतोय अनुभवतोय मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव अशी स्पर्धा आहे जी मात्र 9 दिवस क्रीडांगणावरती नाईट फॉर्मेट आपल्याला पाहायला मिळेल. डे नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन मात्र करण्यात आलं आहे फायर क्रिकेट क्लब पास्टळ यांच्या माध्यमातून. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय दिनेश घरत असतील, केतन राऊत असतील, निरंजन घरत, किरण राऊत, केतन घरत, अभिषेक पाटील ही संपूर्ण एंटायर टीमने घेतलेली मेहनत या स्पर्धेकरिता. सुंदर स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय आंबडगोडच्या क्रीडांगणावरती. आमच्यापर्यंत ग्रीन सिग्नल पोहोचला अभिजित तांडेल सरांच्या माध्यमातून. सामन्याला होतोय सुरुवात. उत्तरेकडे सुरुवात. गोलंदाज गोलंदाजी करण्याकरिता बॉलर नेम पण एक मिनिट. जे मात्र रोडवरती गाड्या त्यांना विनंती करतो आपल्या मात्र गाड्या हे बाजूला काढायचे प्लीज. आयोजकांच्या माध्यमातून रिक्वेस्ट आलाय. जे रोडवरती गाड्या त्यांना विनंती करतो प्लीज आणि कृपया करून आपण गाड्या बाजूला काढा. खेळाडूंना कुठलीही दुखापत होणार नाही ह्याच्या काही लक्ष असू द्या प्लीज. रिक्वेस्ट करतो आपल्याला. बॉलर नेम आमच्याबरोबर पोहोचवा ना. फिल्डिंग टीम
चला प्लीज रिक्वेस्ट करतोय रोडवरती जे गाड्या त्यांना विनंती करतो मात्र गाड्या बाजूला काढा. प्रेक्षक आहे त्यांना देखील विनंती करतो आपण मात्र त्या गाड्या मालकाला सांगायचं आहे की गाड्या हे बाजूला काढा. सामना होतोय सुरुवात. दोन्ही देखील संघाने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. पहिलाच बॉल या बॉलला इनसाइड आउट. थ्रू दी कव्हर फटका खेळला. बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा अडवला आहे परंतु 2 धावा या बॉलवरती स्वीकारले आहेत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला मयुरेश. हा खेळाडू मात्र चेंडूच्या मिरेटवरती खेळण्यासाठी ओळखला जातो. खूप सुंदर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये रन मशीन ऑफ पास्टळ क्रीडांगणाच्या आतमध्ये मयुरेश. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. या बॉलला काय फटका केला अबेम फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने मिस्टेक केली आहे आणि मिस्टेक केल्यानंतर याही बॉलवरती धावा अर्जित केला तब्बल 2. पहिल्या बॉलवरती द्वितीय रन दुसऱ्या बॉलवरती देखील द्वितीय रन अशा पद्धतीनं 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चला बॉलर नेम पोहोचवा आमच्यापर्यंत. पंचांचा इशारा तर नो बॉल या ठिकाणी देण्यात आलाय. बॉलर नेम पोहोचवा आमच्यापर्यंत प्लीज यार रिक्वेस्ट करतो यार सातत्यानं. किशोरांना आमंत्रित केलंय. चला P1चा षटक हाताळण्याकरिता किशोर. फ्री बॉल आहे लास्ट टू स्किल. यावेळेला शॉर्ट बॉल होता आता मोठा फटका आलेला नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. PD मोटर्स यांचे स्टाफ आलो पाहायला मिळतात. सुशील सर या ठिकाणी उपस्थित देखील करू या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी आमंत्रित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून केतनजी राऊत सरांना आपण या आपल्या शुभस्मध्ये सरांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करायचा आहे. वन हँड शॉट केलाय फटका सुंदर केला. बॉल मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला एक रिझनला थांबणार नाहीये. चिटू मात्र सीमारेषा पलीकडे सरांचा भव्य स्वागत या ठिकाणी केलाय चौकारांना 4. हा पा सरांचं मात्र स्वागत सन्मान या ठिकाणी मात्र स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. जेव्हा पुणे तर मागच्या दिशेने चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं फलकावरती धावा आपला पाहायला मिळते तब्बल 9 धावा. चेंडू फेकण्या षटकातील 3. 4 बॉलचा खेळ 3 बॉलचा खेळ समजा धावा फलकावर धावा 9 रन ऑन दी बोर्ड. चांगल्या पद्धतीनं फटकांची मेजबानी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती मात्र द्वितीय रन दुसरा बॉलवरती द्वितीय रन त्याच्यावरती नो बॉल त्याच्यानंतर मात्र डॉट त्यानंतर मात्र चौकार ठोकलाय. अशा पद्धतीने 3 मध्ये 9 झाल्यात. विदाउट लॉस चांगल्या पद्धतीने सुरुवात करत असताना बॅटिंग करणारा संघ फार पास्टळ असंघ मैदानाच्या आतमध्ये. धीरज त्याच्या सोबतीने मात्र मयुरेशला पण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती मयुरेश नॉन स्ट्राईक एंड वरती धीरज. अशी A1 जोडी ब्रँडेड जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एंटर झाली आहे फार पास्टळ असंघाकडनं. रन मशीन ऑफ पास्टळ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मयुरेश ज्याच्याकडनं धावांचा आलेख हे मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं पाहायला मिळतोय आणि याही मॅच मध्ये दहाडलाय क्रीडांगणावरती. यॉर्कर टाकला समोर केलाय मिड ऑनला क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण केला. बॉल स्टॉप केलं तोपर्यंत एकच धाव आणि 1च्या मधनं डबल डिजिट 10 रन ऑन दी बोर्ड. काय फलंदाजी सुरू आहे सध्याच्या घाईला. प्रथम बॅटिंग केलं ती आपण पाहिलं होतं टीम शौर्य 11 बोईसर संघ. त्याने मात्र 30 बॉल मध्ये 46 बनवून 47चं टार्गेट सेट केलंय आणि त्याचं उत्तर देताना पहिला षटकामागे धावा हे मोठ्या आल्यात. यावेळेला चांगला बॉल आहे कुठलाही सिग्नल पंचांकडनं देण्यात आलेला नाही. अर्थातच हा चेंडू निर्धाव डॉट. 5वा चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू टाकला गेला. गोलंदाज पाहतोय मिस्टर किशोर ह्यांच्याकडनं. लास्ट टू गो फलकावरती धावा स्थिरवल्या आहेत 10 अंकांवरती. अंतिम बॉल यावेळेला प्लेड ऑन. बॅटला बॉल स्पर्श त्यानंतर 3 स्टंपला आदळला गेलाय आणि या ठिकाणी फलंदाज निराश हताश हतबल मनाने मैदानाच्या बाहेर गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. टीम फार पास्टळ
या ठिकाणी षटक संपलेत एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळते तब्बल 10 रन ऑन दी बोर्ड. फर्स्ट ओव्हर समाप्ताच्या मार्गावर असताना पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि दुसरा षटक हाताळण्याकरिता बॉलरने मयूरने आमंत्रित केलंय. चला दुसऱ्या षटकाला सुरुवात. मयूर आलेत गोलंदाजी करण्याकरिता. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली. पंचांच्या उजवा बाजूने सज्ज होईल स्ट्राईक एन वरती मयूरेश टू मयूर. पाटल इंटरेस्टिंग असणार. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती पहिलाच बॉल शॉट टाकला होता. अगदी बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल निर्धाव चेंडूने सुरुवात या षटकाला. अप्रतिम चेंडू टाकला गेलाय. हा पा ऍक्शन रिप्ले. राऊंड विकेटनं आले गोलंदाज. त्यानंतर मध्ये लेग ब्रेक बॉल. अगदी डोळा बंद झाले होते आणि डोळा बंद झाल्यानंतर सरळ बॉल हा मात्र यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल निर्धाव चेंडू होता. सुरुवात दुसऱ्या षटकाला. मयूर पुढचा बॉल. या बॉलला फटका छान पद्धतीने केला. वेट अँड वॉच. हा बॉल स्लोवर पाहिलं निहाळलं तदनंतर बॉलची वाट लावली आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. शॉट थर्डमॅनला मयुरेशच्या वाटपातनं नेत्रदीपक A1 चौकार 4. आदरणीय सन्माननीय प्रणय मात्रे साहेबांना विनंती करतो आपण मात्र VIP डाईज वरती येऊन मात्र सामन्याचा आनंद घ्यावा. भाजप पालघर पश्चिम मंडळ अध्यक्ष पाहायला मिळतात आदरणीय सन्माननीय प्रणयजी मात्रे साहेबांना विनंती करतो आपण या. सर आपल्याला विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐसा आहे VIP डाईज वरती तुम्हाला सामन्याचा आनंद घ्यावा. भाजप पालघर पश्चिम मंडळ अध्यक्ष पाहायला मिळतात आदरणीय सन्माननीय प्रणयजी मात्रे या ठिकाणी मात्र VIP डाईज वरती स्थानापन्न होत असताना त्यांना देखील करूया स्पर्धेमध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. फायर चषक या मानाच्या सन्मानाच्या या स्पर्धेमध्ये सलग 2 बॉलवरती 2 चौकाराला सरांचं स्वागत केलाय. पहिल्यांदा पाहतो मयुरेशनं का बॅटिंग सुरू आहे या दुसऱ्या षटकामागे देखील अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक फलंदाजीचं पृथ्थकरण. मयुरेश रन मशीन ऑफ पास्तळ मैदानाच्या आतमध्ये धाडली आहे. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करावं लागेल. टीम आपण पाहतोय शौर्य 11 बोईसर या संघाला आदरणीय सन्माननीय यतीनजी पाटील साहेबांना देखील विनंती करतो आपण या. यतीन पाटील साहेबांना देखील विनंती करतो आपण या VIP राईस वर आपण देखील करूया फायर चषक 2026 मध्ये हर्ष हार्दिक स्वागतम. जगा बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने बॉल क्रमांक 4 ला होतोय सुरुवात. मयुरेश हा गोलंदाज. मयूरला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. मयुरेश स्ट्राईक एन वरती. सध्याच्या गईला मयुरेशची बॅट खूप सुंदर मैदानाची बॅटिंग करते आहे. 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाले. शॉट थर्डमॅनच्या रिझनला शॉट टाकलाय. पूल करायचा तो फटका फसला. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जर्सी क्रमांक 30 न चांगला झेल कॅरी केला फलंदाज मयुरेश ह्याच्या खेळी लागला पूर्ण विराम फुल स्टॉप. धन्यवाद डीजे. चला कॅमेरामॅनला विनंती करतो मात्र VIP डाईज वरती या मात्र कॅमेरा आणायचा आहे. धावफलकावर धावात 18 2 विकेट गमून फलंदाजी करते टीम फायर असंघ. या ठिकाणी मात्र प्रणयजी मात्रे साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतात. कुठल्याही मॉलमध्ये कुठल्याही बाजारामध्ये विकत घेता येत नाही ते म्हणजे स्वागत सन्मान. आणि या ठिकाणी मात्र प्रणयजी मात्रे सरांचं स्वागत केलंय. तदनंतर आदरणीय सन्मान्य यतीनजी पाटील सरांना देखील विनंती करतो आपण या आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. दानशूर व्यक्तींचं मात्र स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
फायर पास्टरच्या कमिटीच्या माध्यमातून केल्या जातात प्रणयची मात्र त्याच्या स्वप्न यतीनजी पाटील सरांचं स्वागत या ठिकाणी केलं गेलं. जवळ मॅचच्या दिशेने P2च्या षटकाला सुरुवात झाली आहे. 4 बॉलचा खेळ समजला. 4 बॉल मध्ये धावा झाल्या तब्बल 18. अजूनही 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. आदरणीय सन्मान्य सुचिंद्रजी घरात सर देखील उपस्थित देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. तर त्यांना देखील आपण स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आल्या मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये नाही संपर्क निर्धाव चेंडू डॉट बॉल. मयूरने काय कमबॅक केलाय. हा समोरचा बॉल होता पॅटच्या अगदी समोर टाकला होता गोलंदाज आपण पाहतो मयूरनं परंतु मोठा फटका पडल्यानंतर खेळत आला नाही. निर्धाव चेंडू खेळला डॉट बॉल. दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये नवे आहेत. सलग 2 डॉट 1 डॉट टाकलाय. लास्ट टू गो फर्स्ट सेकंड ओव्हर मधील अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. 1.5चा खेळ समाप्त. आता येणारे 19 चेंडू धावा बनवायचे आहेत. 29 हा सामना जिंकण्याकरता टीम फायर पास्टर हा संघाला. शॉर्ट बॉल आता मात्र मिड विकेटला खेळलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगल्या क्षेत्ररक्षण प्रेझेंट ऑफ माइंड क्षेत्ररक्षक किशोरांच्या मात्र दाखवला गेला आहे. फुटबॉलचा दृष्ट क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी धावत सुसाट आले. ऍक्शन रिप्ले पाहणं अगदी योग्य ठरला. बॉलचा एक्झॅक्ट कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलाय किशोरांच्या माध्यमातून. षटक समोर त्या ठिकाणी तब्बल 2 आणि 2 षटकामागे धावा झालेत 20. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मागे धावा बनवायचे आहेत 27. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय संजयजी घरत आणि त्याच्या सोबतीनं आदरणीय सन्माननीय अरुण घरत सरांना देखील विनंती करतो आपण मात्र VIP डाईज वरती मात्र सामन्याचा आनंद घ्यावा. चला अपोजिट संघ आपला निर्णय लवकर पोहोचतो आमच्यापर्यंत. एअरबर्ड पास्टर चला एअरबर्ड पास्टर संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा लवकर. चला एअरबर्ड पास्टर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आणि कृपया करून आपला डिसिजन आमच्यापर्यंत लवकर पोहोचवा. फुलटॉस बॉल आता बॅटला बॉल स्पर्श होतात नंतर मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल निर्धाव चेंडू डॉट बॉल नव्हता सुरुवात या 3ऱ्या षटकाला. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक असं दुसरा संघासाठी 3रं षटक घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळतोय किशोर ज्याने मात्र पहिल्या षटक टाकलं होतं. पहिल्या षटकामागे धावा खर्च केला होता तब्बल 10. चला घड्याळाकडे देखील लक्ष असू द्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायचे अन्यथा अंतिम षटकामागे 1 खेळाडू 30 सेकंदाच्या मध्ये घेतला जाईल. शॉर्ट बॉल मिड विकेटला फटका केला. मिस टायमिंग शॉट. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल कॅरी केला पुष्करांना मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. विकेट क्रमांक 3 गॉन. म्युझिक ऑन. यस डीजे उत्कर्ष. पुष्कर या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळते. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू लाविन्य मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा पद्धतीने खेळ त्याच्या माध्यमातून केला जाईल. आता येणारे 16 चेंडू आणि धावा बनवायचे 27. हा सामना जिंकण्याकरिता
फार फास्ट ए संघाला. पाहूया कशा पद्धतीनं फलंदाजी केली जाईल, पलटवार करावा लागेल गोलंदाजांच्या विपक्षामध्ये. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे ना सध्या, फिल्डिंग करण्याचा संघ पाहायला मिळतोय शौर्य 11 बोईसर. त्याच पद्धतीने म्हणताना सुरुवात कंटिन्युअसली ठेवावी लागेल हा मॅच मध्ये. 16 बॉल 27 हे स्क्रीनवरती टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जातं अतुल घर त्यांच्या माध्यमातून. खूप सुंदर ऑपरेटरची भूमिका सातत्यानं प्रत्येक बॉलवरती ऍक्शन रिप्ले देखील दाखवलं जातं. चांगला फटका केला बॉल मात्र तास झूम मध्ये ट्रॅव्हल मिड ऑनला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलच्या मधनं फलकावरती धावा ऍड होतील 21. 2 बॉल नंतर या मध्ये तिसरा बॉलवरती सिंगल धाव येताना पाहायला मिळाली आहे किशोरच्या विपक्षामध्ये. सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामागे 10 खर्च केला, षटकामागे 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एक धाव. एक महत्वाची विकेट टिपली आहे, पुष्करला बाद केला. आता 3 बॉलचं खेळणं बाकी आहे. 15 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्याकरिता आपण पाहतोय. मॅच दोन्ही बाजूला जिंकू शकतं. फिल्डिंग करण्याचा संघ देखील हा सामना जिंकू शकतो, बॅटिंग करण्याचा संघ देखील हा सामना डेफिनेटली जिंकू शकतो. परंतु कुठला संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करेल. यावेळेला चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. डॉट बॉल आला, डॉट बॉल. काय बॉल टाकला किशोरनं, अगदी कृपेश यांना बीट केलं. सरळ यष्टी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल डॉट. हा पाय ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेट ना आलं आणि ओव्हर द विकेट ना आल्यानंतर बॉल मात्र यष्टी रक्षकाने खूप सुंदर या ठिकाणी कॅरी करत असताना पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त. फलकावरती धावा 21. 3 विकेट गमून फलंदाजी करते फार फास्ट असंघ मैदानावरती. कृपेशने आतापर्यंत 3 बॉल मध्ये 2 बनवल्यात. लावण्याने 1 बॉल मध्ये 1 बनवली आहे. पाचवा बॉल देखील डॉट. व्हॉट अ बॉलिंग, आउटस्टँडिंग, दर्शकदार, नेत्रदीपक. अगदी मॅचला कलंडली लावणारं षटक टाकत असताना पाहायला मिळतोय किशोर. या संघाचा विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं तोच गोलंदाजी खूप सुंदर करतो या मॅच मध्ये. फलंदाजांना मजबूर केलं, मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलाय. संघर्ष करतात कृपेश हा खेळाडू. याही वाला डॉट. अगदी काय बॉल टाकलाय. षटक संपलेत या ठिकाणी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 21. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मागे धावा बनवायचे. हा सामना जिंकण्याकरिता तब्बल 26. धन्यवाद. हायलाइट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काय बॉलिंग केली आहे गोलंदाजानं किशोरनं. आता येणारे 12 चेंडू, धावा बनवायच्या 26. हा सामना जिंकण्याकरिता प्रत्येक षटकामध्ये आता तुम्हाला धावा बनवायची आहेत 13-13. पाहूया कशा पद्धतीनं गोलंदाजी केली बॉलरने. सुजलनं आमंत्रित केलं 4थं षटक टाकण्याकरिता. पाहूया सुजल कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. 12 मध्ये 26. प्रति षटकामागे 13-13 ची सरासरी राहिली. मोठा पल्ला आता गाठावा लागेल फार पास्तळ ए संघाला. शौर्य 11 बोईसर संघाने काय बॉलिंग केली. किशोरनं मॅचला कलंडी लावली. तिसऱ्या षटकामागे 1च धाव 1 विकेट. अशा पद्धतीने त्या षटकामागे गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का सुजल हा खेळाडू. कृपेशने 5 बॉलचा सामना केला, 5 मध्ये 2 बनवल्यात. लवेनाने 1 बॉलचा सामना केला, 1 बनवले आहे. आता 4थ्या षटकाला सुरुवात ओव्हर द विकेट न पहिला बॉल स्विच हिट. फरक नाही पडत लॉजिकचा, आपला खेळ मॅजिकचा. सरळ बॉलला फेकून दिला शॉट थर्डमॅनला. मानवंदन देणारा सन्मानपूर्वक लावण्याच्या बॅटमधनं संघर्षाचा संकनाश करणारा फार पास्तळ ह्याच्या बॅटमधनं षटकार.
धन्यवाद. काय फटका पाहायला मिळाला. अगदी उजवा खेळाडू डाव्यामध्ये कन्वर्ट झाले आणि डाव्यामध्ये कन्वर्ट होत असताना पाहायला मिळाला. शॉट त्याच्यावरती पूल केला आणि बॉल मात्र सक्सेसफुली लँड होत असताना पाहायला मिळाला. सीमारेषा पलीकडे षटकारानं भव्य स्वागत केलंय गोलंदाज सुजल. पुन्हा एकदा सुजल पुढचा बॉल यावेळेला बॅटच्या समोर टाकलाय. डाऊन द ग्राउंड फटका फेडलाय. डीप मध्ये फिल्डर आहे किशनने चांगला झेल कॅरी केलाय. टीप फट टॅग जशास तसे प्रत्युत्तर या ठिकाणी देत असं पाहायला मिळतोय. गोलंदाज मिस्टर सुजल तू षटकार मारेल तर दुसऱ्या बॉलवरती तुला मी आउट करेल हे दर्शवलं गेलं. गोलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर गॉन. दोन बॉलचा खेळ समाप्त. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज नवीन खेळाडू बॅटिंग साठी निहाल आले. त्याने मात्र फटका छान केलाय. डाऊन दी ग्राउंड डीप मध्ये फिल्डर आहे. त्यांना बनावं लागला बॉलवरती प्रेक्षक आणि सरळ बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाहुबली ऑफ पास्टर निहालच्या बॅटमधनं कडक षटकार. धन्यवाद. बाहुबली ऑफ पास्टर या उत्पादन ज्याच्या काही का पाहतोय त्याचं प्रमुख उदाहरण मैदानाच्या आतमध्ये हा पहा 3.3चा कंपॅरिझन. फार धावा बनत तब्बल 33. ज्या बॉल मात्र प्रथम बॅटिंग केली होती शौर्य 11 बोईसर संघाने 32 बनवल्या होत्या. फक्त 1 धाव 4 विकेट गमावल्यात फार संघानं. चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी कंपॅरिझन दाखवला गेला अतुल घर यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सुजल थोडस मागणे षटक 3 बॉल मध्ये कमबॅक करावा लागेल. कमबॅक होणार नाही याही बॉलला वन्स अगेन ऍज अ स्वीप ऍज अ एरो बाणासारखे तीक्ष्ण पाहायला मिळाला. सरळ बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फार चषक षटकार. हा पास स्लॉट मध्ये बॉल आता फ्लॉट मध्ये पाठवलाय. पार्किंग झूम मध्ये लॉंग 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 षटकार. या आजच्या दिवसातील बिग षटकार पाहायला मिळाला फलंदाज मिस्टर निहाल या खेळाडूकडनं. धन्यवाद. मागच्या पहिल्या इनिंगच्या डावामध्ये देखील चौथ्या षटकामागे धावा हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आल्या होता. सेकंड इनिंगच्या डावामध्ये देखील चौथ्या षटकामागे धावा हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आले. 30 षटकार. या षटकामागे 4 बॉलमध्ये 18 धावा खर्च केल्यात. आपण पाहतोय गोलंदाज मिस्टर सुजाराच्या माध्यमातून काय फटक्याची मेजवानी पाहायला मिळते. निहाल पवारच्या माध्यमातून अप्रतिम नेत्र दिपक फलंदाजी केली गेली. संघ अडचणीत होता अडचणीत बाहेर गेला. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 8. हा सामना जिंकण्याकरिता बॉल टू बॉल हा मॅच येत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकारांना टर्निंग पॉईंट ठरल्या गेल्यात या मॅचचं. यावेळेला चांगला बॉल आहे चांगला बॉल आहे. आता बॅटच्या समोरचा बॉल मात्र चुकला गेला. निहाल ज्या वेळेला बॉल मात्र चुकला ना त्या वेळेला त्याच्या चेहऱ्यावरती पाहू शकतात इरादे. हा ऍक्शन रिप्ले. प्लेन बॉल टाकला होता प्लेन बॉल. अगदी बॉल पडला आणि सरळ मात्र यष्टी रक्षकांच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल. 7-8 लास्ट टू गो. हा अंतिम बॉल मध्ये ऍक्सिडेंट घडणार काय. डॉट आला तर मात्र 6 मध्ये 8 राहू शकतात. याही वेळा मात्र चांगला बॉल यष्टी रक्षक बीट झाल्यात. रनआउटची संधी धोक्यात आहे परंतु 1 धाव जीवाच्या आकांताने निहालने पूर्ण केली आहे. षटक संपलेत या ठिकाणी 4 आणि 4 षटकामागे धावा झाले तब्बल 40. आता येणारे 6 चेंडू धावा बनवायचे 7. हा सामना जिंकण्याकरिता फार पास्टर ए संघाला अंतिम षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत जाऊया संगीत कक्षेमध्ये देऊया डीजे उत्कर्षण संधी.
धन्यवादीचे या ठिकाणी आपण पाहतोय आफ्टर 4 ओव्हरचं मात्र कंपॅरिझन पाहायला मिळालं. जेव्हा मात्र पहिली बॅटिंग केली होती शौर्य 11 बोईसर संघाने 36 धावा बनवल्या होत्या, त्यानंतर एक विकेट गमवून त्यानंतर मात्र सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतो 4 षटकामागे 40 धावा प्रति षटकामागे 10 ची सरासरी मेंटेन ठेवली. 4 विकेट गमवून बॅटिंग करतात. आता येणारी 6 बॉल धावा बनवायचे 7 समीकरण पूर्णपणे सोपं झालंय. अंतिम षटक हाताळण्याकरिता सुजित यांना आमंत्रित केलंय. पाहूया सुजित कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. या षटकामागे 6 मध्ये 7 धावा थांबाव्या लागतील, 6 मध्ये 7 धावा बनवाव्या लागतील फायर पास्टर ए संघाला. भावेश घरत या ठिकाणी उपस्थित झाले देखील करूया स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागतम. जाऊया बाक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेनं. अंतिम षटकाला होतोय सुरुवात. महत्वाचा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सुजित विथ द पार्टनर नाखुश केला, परंतु विथ द बॉल महत्वाची भूमिका आहे ॲज द ऑलराऊंडरची आणि ती कशा पद्धतीने पेशकश केली जाईल. क्रीडांगणाच्या आतमध्ये पहिला बॉल या ठिकाणी मात्र सफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे हात समांतर या ठिकाणी पाहायला मिळतात. कैलाजी पागदारे मॅन फ्रॉम दांडी त्यांच्यामध्ये सिग्नल देण्यात या ठिकाणी मात्र व्हाईट बॉलचे आणि 1च्या मधनं धावफलक आकार घेईल आणि धावफलकावर 41. बँक बॅलन्स कमी, आता खर्च जास्त करतात. सध्याच्या घडीला फिल्डिंग टीम आपण पाहायला मिळते शौर्य 11 बोईसर हा संघ. तुम्हाला डॉट बॉल टाकायचा मॅचला जिंकण्याकरिता डॉट विकेट ह्याच्यावरती जास्तीत जास्त मात्र फोकस द्यावा लागेल. इकडे सिंगल केल्याना तरी देखील हा सामना जिंकू शकतो. यावेळेला डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला गेला. गोलंदाज मिस्टर सुजित. चला रोडवरती जी ट्रॅक आहे तुम्हाला काढायचा आहे, ट्रॅक्टर आहे तो मात्र काढायचा. प्लीज रिक्वेस्ट करतोय. 1 मिनिट मॅच थांबवा. चला प्लीज रिक्वेस्ट करतो, ट्रॅक्टर मात्र काढायचं आहे. चला प्लीज विनंती करतो लवकर फास्ट मॅच ऑन आहे. जवळ पुणे तर मॅचच्या दिशेने 5 बॉल मध्ये 6 हा सामना जिंकण्याकरिता आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती सुजित. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतो निहाल, ज्याच्या पाठमधनं 2 अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. तोच खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती दुसरा बॉलचा समाचार घेतोय. दुसरा बॉल फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती बॉल्स बनल्यात. सरळ बॉलला फेकून दिला खेळाडू कक्षेला. मानवंदन देणारा सन्मान पूर्वक फार चषक चौकार 4. धन्यवाद. हा पहा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला सरळ फेकून दिला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चौकारा करिता. आणि आमच्या समोरच्या कक्षेला या ठिकाणी कॅप्चर करत असताना पाहायला मिळतो कॅमेरामॅन कपिल पाटील ब्रँड ऑफ बहाडोलीचा ब्रँड पाहायला मिळतोय. खूप सुंदर ही स्पर्धा कव्हर अप करतात. मागच्या 3 दिवसामध्ये आपल्याला मुन्ना जयस्वाल पाहायला मिळतो मॅन फ्रॉम खेरापाड. आज ते अवेलेबल नाहीये, त्यांच्या जागेवरती मात्र दुसरे कॅमेरा ब्रँड ऑफ बहाडोलीचे. उलटॉस टाकलाय, हलकाशी हाताने फटका केला. बॉल मात्र डीप मध्ये ट्रावाचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येईल तोपर्यंत 2 या ठिकाणी इझिली डन अनलुक. चांगल्या पद्धतीनं गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2च्या मदतीने सामना जिंकताना पाहायला मिळतोय संघ फायर पास्टर ए संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम शौर्य 11 बोईसर. आपण देखील खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. मॅच समरी हुसेनने मात्र 8 मध्ये 13 बनवला, सुजितने मात्र 11 मध्ये 11 बनवला, मोहम्मदने 7 मध्ये 10 बनवला, सुजलने मात्र 2 मध्ये 7 बनवला. बॉलिंग समरी पाहायला मिळते. निहालाने 1 षटक टाकलं 10 धावा 1 विकेट. निरंजन घरत यांनी मात्र 2 षटक टाकलं 9 धावा 1 विकेट. धीरज याने 1 षटक टाकलं 11 धावा, एकही विकेटाने घेता आली नाहीये. रुपेश याने मात्र 1 षटक टाकलं 13 धावा खर्च केला. सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळाली बॅटिंग समरी बॉलिंग समरी. निहालाने मात्र 7 मध्ये 18 बनवल्या, मयुरेश मध्ये 8 मध्ये 16, लावण्य 3 मध्ये 7, कृपेशाने मात्र 5 बॉल मध्ये 2. बॉलिंग समरी किशोरने मात्र 2 षटक टाकले 11 धावा 2 विकेट. त्यानंतर मात्र सुजलने मात्र 1 षटक टाकलं 18 धावा 1 विकेट. त्यानंतर मात्र मयुरेशने मात्र 1 षटक टाकलं 10 धावा खर्च केले 1 विकेट. आणि सुजितने मात्र 1 षटक 3 बॉल टाकल्या 3 बॉल मध्ये 7 धावा खर्च केला. आणि अशा पद्धतीने आज सामना पराभूत शाळेत जावं लागलं.
शौर्य 11 बोईसर संघ, हार्ड लक टीम, कॉंग्रॅच्युलेशन टीम पाहायला मिळते फायर पास्टर ए संघ. चला आपण मात्र या ठिकाणी सन्मान चिन्ह घेण्याकरता यायचं आहे. शौर्य 11 पास्टर संघाला विनंती करतो आपण या. आपण मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जाईल. या ठिकाणी मान्यवरांना कॅप्चर करत असताना पाहायला मिळतात. कपिल पाटील यांच्या माध्यमातून ब्रँड आहे बहारडोलीचा, सातत्यानं मध्ये खूप सुद्धा त्याच्या माध्यमातून प्रत्येक मुवमेंट आजच्या दिवसामध्ये कॅप्चर केला जाईल.